जे महायुतीचं सरकार म्हणून आपण जे काम केलेल्या योजना, केलेले प्रकल्प, बंद पडलेले प्रकल्प त्यांना आपण चालना दिली, नवीन प्रकल्प आपण हाती घेतले त्याला चालना दिली आणि त्याचबरोबर प्रकल्प केले, विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजना लोकाभिमुख याची आपण सांगड घातली. फक्त ठाणे जिल्ह्यापुरता मी बोलत नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण अशा प्रकल्पांना देखील जे थांबवलेले होते, ज्याच्यामध्ये काही अडथळे निर्माण केले होते, हे सगळे आपण बाजूला केले आणि कल्याणकारी राज्य म्हणून, सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण 2.5 वर्षामध्ये जे काम केलं, मला त्याचं समाधान आहे, आनंद आहे. खरं म्हणजे मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री, आम्ही एक टीम म्हणून काम केलं. आता माझे सहकारी त्यावेळेस मंत्री इथं रवी चव्हाण आहेत आणि त्यावेळेस सोबत मंत्री होते आणि अशा सर्वच लोकांना घेऊन या राज्याचा विकास आपण सर्वांगीण विकास केला आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं. आपण अनेक योजनांमध्ये मी जात नाही, परंतु लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल, त्याचबरोबर वयोश्री योजना असेल, अनेक योजना आपण, लेक लाडकी लखपती योजना, किती योजना केल्या. शेतकऱ्यांसाठी आपण योजना केल्या, शेतकऱ्यांचा वीज बिल माफ योजना केली. आपण त्यांना जे काही शेतीपूरक व्यवसाय जो आहे तो आपण केला आणि लाडक्या बहीण योजनेमधून 2,40,00,000 आपल्या लाडक्या बहिणींना आपण या योजनेमध्ये सामावून घेतला आणि त्यातला ठाणे जिल्हा 20,24,000 एवढा आकडा आपला ठाणे जिल्ह्याचा आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या याचा परिपाक म्हणून की आपण 2.5 वर्षामध्ये एवढ्या वेगवान पद्धतीने, गतिमान पद्धतीने निर्णय घेतले, एकामागून एक असे निर्णय घेतले की लोकांना देखील ज्या आपण म्हणायचो सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये शासनाच्या माध्यमातून काही ना काही आधार, काही ना काही त्याला दिलासा, त्याचं जीवनमान उंचावण्यासाठी आपण हे निर्णय घेतले. आणि त्यामध्ये आपल्याला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं, मोठ्या प्रमाणावर त्यांनी मदत केली आणि एक डबल इंजिनचं सरकार म्हणून आपण काम केलं. आणि त्याचबरोबर मला आठवतंय की सहकार विभागामध्ये जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता त्यावेळेस देखील जेव्हा अडचण निर्माण झाली, 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्सचा विषय होता. त्यावेळेस आम्ही सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांकडे गेलो. 10,000 कोटी देखील त्यामध्ये अडचणीत आले होते, साखर कारखाने अडचणीत आले होते. आणि त्यामुळे अशा जेव्हा आपल्याला अडचणी आल्या, मग सोयाबीनचा विषय असेल, त्याचबरोबर कापसाचा विषय असेल, दुधाचा विषय असेल, आपण तात्काळ निर्णय घेतले. आणि म्हणून या संपूर्ण 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती महाराष्ट्रातल्या जनतेने या ठिकाणी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली आणि एक लँडस्लाइड मॅन्डेट, अतिशय दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी आपल्याला मिळाला. त्याबद्दल मी ठाणे जिल्ह्यातल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मनापासून त्यांचे आभार मानले पाहिजे, त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. कारण या ठिकाणी केलेलं काम आणि केलेल्या कामाची पोचपावती, जनतेने विकासाला प्राधान्य दिलं. आता बाकी मी राजकीय याच्यात जाऊ इच्छित नाही, परंतु यापुढे देखील आता जे काही विजय मिळालाय त्यामुळे जबाबदारी आपली वाढलेली. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आहोत, एक टीम म्हणून आम्ही काम करतोय. आणि आमचे एवढंच आहे की सर्वसामान्याला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य माणसाला काय मिळालं, सर्वसामान्य जनतेला काय मिळालं, त्याच्या जीवनात काय बदल घडला हे बघण्याचं काम, हा अजेंडा आमचा आहे. आणि त्यामुळे यापुढे देखील ठाणे जिल्ह्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, सीओ, सर्व अधिकारी, महापालिकेचे आयुक्त, पोलीस अधिकारी यांची देखील जबाबदारी आहे की आपण जे आज चर्चा या ठिकाणी झाली, काही म्हणजे पिण्याच्या पाण्याचा विषय निघाला, त्याचबरोबर आपण या ठिकाणी शाळेचा विषय काढला, आपण PSCचा विषय काढला, कचऱ्याचा विषय काढला, हे सगळे विषय जे आहे हे जीवनावश्यक आहे. कायदा सुव्यवस्था तर आहेतच, कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे आणि ते देखील आपलं गृह विभाग, पोलीस विभाग,
त्या ठिकाणी त्यांची जबाबदारी पार पडतायत. परंतु हे जे विषय आहेत कलेक्टर आणि सीओ आणि अधिकारी आपण घेऊन हे 2-3 विषय आपण महत्वाचे घ्या. ही स्मार्ट PSC घ्या आणि त्याचबरोबर माझी शाळा आदर्श शाळा घ्या. मंत्री महोदयांच्या बरोबर बसा आणि जसं आपण इतर जिल्हाधिकाऱ्यांनी मी सांगितलं मगाशी त्याचा आपल्याला त्यांचा अनुभव तो इथे तुम्ही कामी आणा. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये कचऱ्याच्या संदर्भात देखील जे काही कुठे आपल्याला डम्पिंग ग्राउंड, आता आपण डम्पिंग ग्राउंड नाही, आता त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो, प्रोसेसिंग करतो, तर त्यासाठी देखील ज्या ज्या अडचणी आहेत त्या देखील दूर करता येतील. नगर विकास विभागाच्या मी प्रधान सचिवांना देखील नगर विकास 1 नगर विकास 2 यांनाही मी सांगितलेलं आहे की हा कचऱ्याचा जो विषय आहे हा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जे आहे हे सेंट्रली आपल्याला या सर्व महापालिका नगरपालिकांना देखील मदत केली पाहिजे. कुठे त्यांच्या अडचणी आहेत त्या पाहिल्या पाहिजे. तुम्हाला देखील ज्या अडचणी आहेत तुम्ही त्यांना सांगितल्या पाहिजे. मग जागेची अडचण असेल त्या ठिकाणी समजा जी काही आर्थिक अडचण असेल तो प्रकल्प उभा. काही लोक तर PPP मॉडेलवर येतात. PPP मॉडेल तुम्ही हे करा. सर्व तुम्हाला सरकारी बजेटमधून होईल असं नाही. आणि म्हणून अनेक आपला पर्यटन विभाग आहे, पर्यटनाला देखील या ठिकाणी जिल्ह्यामध्ये खूप चालना देणं. तुमच्याकडे जी विविंग गॅलरी कतोरे यांच्याकडे बनती आहे तर असे जे काही स्पॉट आहेत ते डेव्हलप करणे आणि या माध्यमातून काही ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर खाजगी PPP मॉडेल, BOT मॉडेल या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. CSRच्या अंतर्गत काही कामं आपल्याला करता येतील. कारण शेवटी काही इतर लोक जे तसं करतात तसं आपल्याला हे सगळे रिसोर्सेस शोधले पाहिजे. आणि मी आपल्याला एकदा सांगितलं होतं कलेक्टर महोदय की आता जे महापालिका ठाणे महापालिका त्यांच्या अंतर्गतला कचऱ्याचं नियोजन ते लोक करतात, स्वच्छता करतात. आता कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, त्यांचा जी हद्द आहे, परंतु ती हद्द सोडून जसं आपण हायवेनी जातो तिकडे मातीचे ढिगारे पडलेले असतात, कचरा पडलेला असतो, तर त्याचं नियोजन करण्यासाठी एक इनोव्हेटिव्ह आपण एक त्याचं नवीन हेड तयार केलं पाहिजे. त्यासाठी कुठं शेवटी ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही काही भागामध्ये स्वच्छ तुम्हाला दिसेल, काही भागांमध्ये ग्रामीण भागामध्ये अस्वच्छता दिसेल, तर त्याचा काय उपयोग. शेवटी आरोग्याचा विषय आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये देखील आपण महत्वाचा निर्णय घेतला पाहिजे. STP आपण करतोय, टर्शरी प्लांट करतो, म्हणजे एकदम पोर्टेबल वॉटर होऊन जातं, पिण्यास योग्य पाणी होतं. ते काय आपली सायकोलॉजी नाही, पिऊ शकतो आपण पाणी, परंतु त्या ठिकाणी ते पाणी सेकंडरी यूज साठी वापरलं पाहिजे. परवाच्या बैठकीत देखील ती चर्चा झाली. कारण ते पाणी मग गार्डनसाठी, गाड्या धुण्यासाठी, सेकंडरी ते फ्लशिंगसाठी, इंडस्ट्रीसाठी, उद्योगासाठी ते पाणी वापरलं पाहिजे. उद्योगाला कंपल्शन केलं पाहिजे, तुम्ही हे पाणी जे आहे उद्योगासाठी त्यांना पिण्याची लाईन वेगळी ठेवायची, उद्योगाच्या साठी वेगळी लाईन ठेवायची. आणि म्हणून तुम्ही आपल्या जिल्ह्यात तरी हे जोरदारपणे एकदम कठोरपणे इम्प्लिमेंट करा. तर पिण्याचं पाणी जे आहे जो तुटवडा होतोय तो पिण्याचं पाणी आपल्याला पिण्यासाठी वापरता येईल. आणि STPचं टर्शरी प्लांट पर्यंत नेलेलं पाणी जे आहे ते आपल्याला सेकंडरी यूज साठी वापरता येईल. याचं कटाक्षाने आपल्याला महत्व दिलं पाहिजे. बाकी आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये, डॅमच्या बाबतीमध्ये, पाण्याच्या बाबतीमध्ये देखील सविस्तर चर्चा केलेली आहे. MMR क्षेत्र वाढतं शहर लक्षात घेऊन MMR मध्ये एवढं पोटेन्शियल आहे. आम्ही $1 ट्रिलियन ची चर्चा करतो. मोदीजींचं $5 ट्रिलियन मध्ये आपलं महाराष्ट्राचं $1 ट्रिलियन आपला जो सहभाग आहे. परंतु नीती आयोगाच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की मुंबई आणि MMR मध्ये 1.5 ट्रिलियन फक्त मुंबई आणि MMR मध्ये पोटेन्शियल आहे. तर यासाठी हे जेवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे, आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी होती आहे, मोठ्या प्रमाणावर मेट्रोचं काम सुरू आहे, आपण वाहतूक जी कोंडी आहे त्या संदर्भात आपण बायपास आपण करतोय. हे सगळं जे आहे हे सगळं इंटरनल मेट्रो, आपलं मेन मेट्रो, या सगळ्या गोष्टी आपण कल्याण डोंबिवली पार बदलापूर पर्यंत मेट्रोचं जाळं नेतोय. टनेल आपण ठाणे बोरिवली टनेल करतोय. हे सगळं जे आहे वाहतूक कोंडीतून लोकांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपण प्रकल्प हाती घेतलेले आहेत जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून या सगळ्यात एकच आहे की आपण लोकांना सुविधा दिल्या पाहिजे. आणि म्हणून पोलिसांना देखील जी काही DPDC मधून त्यांच्या गाड्यांची योजना असेल,
आणि त्याचबरोबर काय पोलीस चौक्या आहेत त्यांचा दुरुस्ती असेल, या बाबतीमध्ये देखील आपल्याला निर्णय घेतला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने चर्चा आपली जी झालेली आहे, सर्वच विषयावर चर्चा झाली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील आपलं सिव्हिल हॉस्पिटल मोठं होत आहे, त्या ठिकाणी डायलिसिस सेंटर मुलांसाठी ते व्हावं, त्याचं देखील मी तात्काळ सूचना तशा देतो त्यांना. त्याचबरोबर प्राण्यांच्यासाठी देखील आपण निरंजनने विषय काढलेला आहे आणि यासाठी देखील आपण त्याचा काही ठिकाणी तर सुरू मगाशी प्रताप सरनाईक यांनी सांगितलं, दोन्ही ठिकाणी झालं. आणि ग्रामीण भागामध्ये महिला आणि ग्रामीण रुग्णालय या संदर्भात देखील तो पुढे जाईल. आणि सगळ्यात मी मगाशी म्हटलं ते PHC आणि शाळेचा पटसंख्या आपली वाढली पाहिजे. जशी सांगली आणि सातारा जिल्ह्यात खाजगी शाळातले मुलं आपल्या सरकारी शाळेमध्ये आले, तसं तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या सगळ्या योजना ज्या आहेत, या योजना बघा, आम्ही किती निर्णय घेतले. लोकांना तर, विरोधकांना वाटलं की हे फक्त कागदावर राहील. एकही निर्णय कागदावर राहिला नाही, सगळ्याची अंमलबजावणी केली. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं योगदान आहे. आज आपण शासन आपल्या दारी, काय लाभ नव्हते का पूर्वी, लाभार्थी नव्हते का, योजना नव्हत्या का, होत्या, पण लोकांना कटकट नको सोडून द्यायचे लाभ. मग शासन आपल्या दारी आपण केलं, एका छताखाली जाऊन आपण सर्व योजनांचे लाभ देऊ लागलो. अगदी दाखल्यापासून तर ड्रोन पर्यंत, हार्वेस्टिंग मशीन पासून तर पॉवर ट्रिलर पर्यंत सगळं आपण देऊ लागलो. 5 कोटी लोकांनी त्याचा बेनिफिट घेतला. याचा देखील फायदा या महाराष्ट्रातल्या जनतेला झाला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत या सुलभ झाल्या पाहिजे. याच्यावर आपल्या जिल्ह्याच्या तुम्ही प्रमुख लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि लोकप्रतिनिधी आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. तुम्हाला कुठं सपोर्ट पाहिजे, काय पाहिजे ते सगळा मिळतोय. शेवटी शासन आणि प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची 2 चाकं आहेत. आपण दोघांनी मिळून एक काम